हॅलो फ्रेंड्स, सोनालीच्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मटण सुक्का आणि मटण ग्रेव्ही रेसिपी. सर्वप्रथम मी मटण घेऊन त्याला स्वच्छ धुतले आणि हळद आणि मीठ आणि आलं लसणाची पेस्ट लावून त्याला मॅरिनेट करत ठेवलं. साधारणतः 1 तासानंतर ते मटण आपण शिजवून घेऊया. मटण शिजवताना त्यामध्ये टोमॅटो आणि 2 ग्लास पाणी ॲड केलं आणि जवळजवळ 4 ते 5 शिट्ट्या घेतल्या. सोबत एकीकडे कांदा भाजून घेतला आणि सुकं खोबरं साधारण अर्धी वाटी घेतलं आणि कांदे 5 ते 6 कांदे घेतलेत. हा सर्व मसाला प्रॉपर भाजून घेऊया. त्याच्यानंतर इथे मी काही खडे मसाले घेतलेले आहेत. त्याच्यात आहे तेजपत्ता, लाल मिरचीचे 2 तुकडे, 2 दालचिनीचे तुकडे, 4-5 काळी मिरी. त्यानंतर अजून एक मसाल्याचा सेट मी बनवलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण घेतलेलं आहे काश्मीरी लाल, खडे मीठ मी इथे वापरते मटणासाठी, हळद आणि कोल्हापुरी मसाला. चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी गॅसवर कढई ठेवली. कढईमध्ये साधारण 2 ते 3 चमचे मी तेल घेतलेलं आहे. मटणाची रेसिपी असल्यामुळे तेल थोडंसं जास्त लागतं. तेल थोडं गरम झालं. तेल गरम झाल्यावरती त्याच्यामध्ये खडे मसाले टाकले आपण जे घेतले होते ते. मसाले थोडेसे तेलामध्ये परतवून घ्यायचे. मसाले परतल्यावर लगेच आपण त्याच्यामध्ये कांदा, जो चिरलेला कांदा थोडासा घेतला आहे, तो चिरलेला कांदा ॲड करायचा आणि चांगलं हलवायचं त्याला. कांदा परतून झाला, थोडा लालसर रंगाचा झाला की मग त्यामध्ये टोमॅटो ॲड करायचे. टोमॅटो लवकर शिजावेत म्हणून चिमूटभर तुम्ही मीठही ॲड करू शकता, जेणेकरून तुम्ही टाकलेले टोमॅटो हे लवकर शिजतील. त्यानंतर थोडीशी अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट घ्यायची, ती यामध्ये ॲड करायची. त्यानंतर आपण घेतलेलं हळद, मीठ, मसाला, काश्मीरी लाल हे सगळं ॲड करून घ्यायचं. नंतर आपण घेतलेलं जे वाटण होतं, कांदा खोबऱ्याचं वाटण, ते वाटण आपण याच्यामध्ये टाकायचं. कांदा खोबऱ्याचं वाटण टाकून चांगलं त्याला शेकून घ्यायचं. मसाला चांगला भाजण्यासाठी आपण त्याला थोड्या वेळासाठी झाकून ठेवूया. साधारण 4 ते 5 मिनटं झाकून घेतल्यानंतर मसाला शिजून त्याला तेल सुटायला लागतं. तेल शिजलं आणि चांगली दणकून वाफ आली की त्यानंतर आपण शिजवलेलं जे मटण होतं ते घेऊन आपण त्यामध्ये मिक्स करायचं. मटणामध्ये मी शक्यतो मॅक्झिमम पीस हे सुक्यामध्येच वापरलेले आहेत, कारण आमच्याकडे सहसा सुक्का मटणमध्येच पीस जास्त खातात. त्यामुळे मी त्यानुसार त्याच्यामध्ये जास्तीत जास्त सुक्कासाठी पीसेस ॲड केलेले आहेत. नंतर ते मिश्रण चांगलं ढवळून घ्यायचं. मटणाला चांगलं परतून घ्यायचं, जेणेकरून मसाला सर्वत्र लागायला हवा त्याला. आणि चांगलं परतून झाल्यानंतर त्याला आपण झाकून ठेवायचं. तुम्हाला याच्यामध्ये जर थोडासा स्टॉक ॲड करायचा असेल, म्हणजे तुम्हाला थोडंफार थिक ग्रेव्ही पाहिजे असेल, तर तुम्ही मटणाचा स्टॉकसुद्धा ॲड करू शकता. इथे मला मटण थोडं कोरडं वाटत होतं, म्हणून मी त्याच्यामध्ये स्टॉक ॲड केलेला आहे, ज्याला आपण अळणी रस्सा म्हणतो. अळणी रस्सा ॲड केल्यानंतर मी मटणाला थोडा वेळ झाकून ठेवलं. साधारण 5 ते 10 मिनटाच्या दणकून वाफेनंतर सुक्कं मटण तयार झालं. आपण त्याला सर्व करू शकता. त्याच्यात मी गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर ॲड केलेली आहे.
आता आपण जाऊया ग्रेव्ही बनवण्यासाठी. ग्रेव्हीसाठी मी ज्या कुकरमध्ये मटण शिजवलेलं होतं तोच कुकर यूज केला इथे. त्या कुकरमध्ये साधारण 2 चमचे तेल घेतलं. इथे मी खडे मसाले वापरलेले नाही आहेत, तर त्या 2 चमचे तेलामध्ये डायरेक्ट मी आलं लसणाची पेस्ट आणि आपण केलेलं कांदा खोबऱ्याचं वाटण हे मी डिरेक्टली टाकलेलं आहे आणि ते मिश्रण परतून घेतलेलं आहे. त्याला चांगलं परतून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये मी मसाले ॲड केलेले आहेत. ज्यात मी सुरुवातीला खडे मीठ घेतलेलं आहे, कारण आपण कसं पातळ रस्सा बनवणार आहोत, तर त्यानुसार मीठ चवीनुसार घ्यायचं आहे. चिमूटभर हळद, 1 चमचा घाटी मसाला आणि 1 चमचा काश्मीरी लाल. हे सर्व टाकून झाल्यानंतर मसाला चांगल्या प्रकारे परतून घेतला आहे आणि त्या मसाल्याला थोडा वेळ तेल सुटू दिले. थोड्या वेळाने तेल सुटल्यानंतर जो माझ्याकडे स्टॉक होता, ज्याला आपण अळणी रसा म्हणतो, त्या अळणी रसा मी इथे पूर्णपणे मिक्स केलेला आहे. आणि तुम्हाला जर समजा अळणी रसाचं प्रमाण कमी वाटत असेल आणि तुम्हाला पाणी ॲड करायचं आहे, तर यामध्ये तुम्ही गरम पाणी ॲड करू शकता. थंड पाणी अजिबात नाही टाकायचं, कारण थंड पाण्यामुळे टेस्ट जाण्याची शक्यता असते. म्हणून तुम्ही गरम पाणी इथे ॲड करू शकता. त्यानंतर रश्श्याला चांगली उकळी येऊ दिली. तुम्ही पाहू शकता एक साधारण 7 ते 8 मिनिटानंतर रश्श्याला चांगली उकळी आल्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर ॲड केली आणि हे सर्व झाल्याच्या नंतर तुम्ही खाण्यासाठी रस्सा रेडी आहे. तर आपण पाहू शकता किती सुंदर आणि भन्नाट रेसिपी झालेली आहे आपली. आणि सोबतच तुम्ही ह्या सुक्या मटणासोबत आणि ग्रेव्हीसोबत तुम्ही इंद्रायणीचा भात मी सर्व केलेला आहे. इथे ज्वारीची भाकरी आहे. बघा तर मग हे किती भन्नाट झालेलं आहे. मस्त इंद्रायणीचा वाफळलेला भात, मटण सुक्का, ग्रेव्ही, अळणी आणि भाकरीसोबत तुम्ही हे सगळं एन्जॉय करू शकता. थँक्यू.